जिल्हा परिषद सदस्यांवर आम्ही जे काही निवडून जाऊ पारदर्शक कारभार करतील, काळ्या धंद्यांना किंवा वेड्या वाकड्याला कुठे स्थान नाही. ओव्हरऑल टर्नओव्हर वाढेल कसा, अदर इन्कम सोर्स म्हणजे काय, अजिबात विरोधकांना त्याच्यामधलं धकिम माहित नाही. पण आता पण जो काय प्रचार चालू आहे ना, तो राणेद्वेष आहे. म्हणजे 1 वर्ष तुमच्या नावासमोर माझी लागली तरी अजून तुम्ही सुधारलेले नाही. जीवन माझं राणे साहेबांचं आहे. त्यांच्यावर जर कोण काय बोललं तर मी सहन करणार नाही. बघा आमचे विरोधक कसे आहेत माहिती आहे ना, त्यांना राणेंची ॲलर्जी आहे. मी जिल्ह्याला काय देऊ शकतो हे अजूनपर्यंत तुमच्या तोंडातून निघत नाही. पण माझ्या अभ्यासाचा कधी उल्लेख झाला नाही मागच्या 10 वर्षामध्ये. मी ऍक्शनला फक्त रिॲक्शन दिली. नमस्कार, तरुण भारत न्यूज मध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. आज आपल्या समोर आलेले आहे ते डॉक्टर निलेश राणे साहेब, जे शिवसेनेचं प्रतिनिधित्व करतायत आणि पंचायत समिती जिल्हा परिषद निवडणुकांना सामोरे जात आहेत. आज आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत की निवडणुकीला कसं सामोरे जाणार आहात, मागचा जो झालेला संघर्ष आणि त्या पार्श्वभूमीवर आता झालेली युती आणि त्या अनुषंगाने हीच सगळी लोक परत एकत्र येऊन कशा पद्धतीने प्रचार करणार आहे हा तर प्रश्न असेलच. सर्वात महत्वाचा आणखीन एक प्रश्न असा आहे की जे लाडके मतदार आपले सगळे वाट बघतायत की पैशांचा पाऊस कधी पडणार. त्या पार्श्वभूमीवर सुद्धा राणे साहेबांनी मागच्या इलेक्शनमध्ये घेतलेली भूमिका आणि इतर अनेक विकासाचे प्रश्न आहेत हाऊसमध्ये त्यांनी जे आरोग्यासंदर्भात मांडलेले विषय आहेत, हे सगळ्या प्रश्नांवर आणि सगळ्यात मोठा बदललेले निलेश राणे, जो सगळ्या महाराष्ट्राचा आणखीन एक सगळ्यात आवडीचा विषय असतो की निलेश राणेंना कसा जाणून घ्यायचा आहे. तर असे बरेच प्रश्न आपण यावेळी त्यांना विचारणार आहोत आणि दिलखुलास गप्पा होतील आणि आपल्या दर्शकांना बऱ्यापैकी चांगली माहिती पण मिळेल अशी अपेक्षा आहे. नमस्कार निलेशजी, आपला प्रश्न असा आहे की आता आपण या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या पार्श्वभूमीवर जे निवडणुकीला सामोरे जातात, मागच्या वेळीचा जो आपल्या नगरपालिकेच्या इलेक्शन मधला संघर्ष जो तुम्ही उभा केला ज्या परिस्थितीनुसार आणि पुऱ्या महाराष्ट्राचं लक्ष इकडे सिंधुदुर्गावर वेधलं गेलं, हा एवढा मोठा संघर्ष निर्माण झाल्यानंतर आता पुन्हा त्याच्यात आपल्या नारायण राणे साहेबांनी युती घडवून आणली आणि सगळेजण परत मनोमिलन होऊन या आता पंचायत समिती जिल्हा परिषद निवडणुकांना सामोरे जातात. काय अनुभव असणार आहे आणि किती अपेक्षा आहेत? ही तीच माणसं संघर्षात समोर उभी राहिलेली, तीच माणसं त्यांनाच सोबत घेऊन रिझल्ट द्यायचे आहेत. साहेब आपल्याला एक सांगतो, संघर्ष हा जर तुमच्याच प्रश्नामध्ये तुमचं उत्तर आहे की राणे साहेबांनी ही युती घडून आणली, आमची अपेक्षा तीच होती, तसं घडलं, आम्ही युतीत आलो, ही आमचीच लोक होती, आहेत, पुढेही राहणार आहेत, ही समज घेऊनच आम्ही तेव्हाही निवडणुकीला उतरलो होतो. तेव्हाही मी सांगत होतो माझं कोणी ह्याच्यामध्ये शत्रू नाही, विरोधक नाही, निवडणुकीनंतर हे सगळं व्यवस्थित होणार आहे, हे मी तेव्हाही सांगत होतो. हे काय नवीन मी काय सांगत नाही. राणे साहेबांनी युती जाहीर केली, पालकमंत्र्यांनी ह्या सगळ्या बैठका घेतल्या आणि मानासन्मानाने हा सगळा विषय पार पडला. इन द एंड राजकारणात साहेब आपल्याला काय हवं असतं? आपल्याला मान सन्मान हवा असतो आणि मान सन्मान मिळाल्यानंतर माणूस विरघळतो आणि सगळ्यांचं एकमत झालं की आपण एकच कुटुंब आहोत. राणे साहेब भारतीय जनता पक्षामध्ये आल्यानंतर आम्ही सगळे भारतीय जनता पक्षामध्ये आलो आणि हे सगळं जे कुटुंब आहे ते राणे साहेबांचं आहे. म्हणून राणे साहेब म्हणतील तसं आम्ही वागू, आम्हाला तसं वागायला लागेल आणि साहेब जिथे बोट ठेवतील तो आमचा निर्णय असेल, ही भावना आमची तेव्हाही होती. तेव्हा मी काही वेगळा संघर्ष असा केला नव्हता. एक सिच्युएशन माझ्या समोर आली, त्या सिच्युएशनला हँडल मी असाही करू शकत होतो किंवा असाही करू शकत होतो. मी म्हटलं की ह्या पद्धतीने गेलेलं बरं, पक्षासाठी चांगलं. विरोध कोणाचाच नव्हता, म्हणजे माझ्या मनामध्ये कोणाला विरोध करण्याची भावना नव्हती. माझ्या पक्षाला जिंकून आणलं पाहिजे ही भावना होती आणि ॲट व्हॉट कॉस्ट, ॲट ऑल कॉस्ट. आणि त्याच्यासाठी मग मी निवडणुकीला उतरलो. हे सगळं आमचं कुटुंब आहे साहेब. तुम्ही संघर्ष वगैरे म्हणताय, कुटुंबामध्ये संघर्ष नसतोच, ही माझीच लोक आहेत, हे मी तेव्हापासून बोलत आलेलो आहे. आणि निवडणुकीनंतर तो सगळा विषय संपला
राणेसाहेब, नितेश राणे, आम्ही सगळे एकत्र बसलो, ह्याच्यातला मार्ग काढायचा प्रयत्न केला. सगळ्यांनी मनाचा मोठेपणा दाखवला आणि तो मार्ग निघाला. केसरकर साहेबांनी मनाचा मोठेपणा दाखवला. आमदार असून सुद्धा त्यांना काही कमी सीटवर लढावं लागलं आणि आम्ही एकत्र मिळून हा सगळा निर्णय घेतला. म्हणून असं काय नव्हतं की तेव्हा असं झालं म्हणून आता कसं झालं, कसं होणार हे आमच्या डिक्शनरीतच नाही साहेब. करावंच लागणार. ओके. कारण का हे आमची फॅमिली आहे, आमचं कुटुंब आहे, हे जिल्हा आमचा कुटुंब आहे. आमच्या कुठल्या भांडणामध्ये जिल्ह्याचं नुकसान का व्हावं, कार्यकर्त्यांचं नुकसान का व्हावं, हे नितेश राणे, राणेसाहेब, मी आणि काही प्रमुख आमचे जसे केसरकर साहेब वगैरे असतील, यांनी सगळ्यांनी तो निर्णय घेतला की आपण ही निवडणूक एकत्र लढायची. पण बऱ्याच वेळा आता या संघर्षामध्ये बरेच इंटरव्ह्यू आम्ही बघतोय, तर म्हणजे तुमच्या बाजूचे, दोन्ही बाजूचे, की एक अदृश्य शक्ती काम करते, हे सगळं मोडायला अदृश्य शक्ती काम करते असं बोललं जातं सारखं सारखं. नक्की हे अदृश्य शक्ती कोण आहे किंवा काय करते? जसं कालच्या याच्यात मध्ये मी आणतोय की जिल्हा बँक अध्यक्ष मनीष आहेत, ते त्यांना मागे घ्यावी लागली उमेदवारी. ती बोलताना म्हणतात की या सगळ्या मागे युतीत आम्ही लढत असताना अदृश्य शक्ती अशी एक काम करते जी सगळ्यांना त्रासदायक ठरते. अशी एक खरीच अदृश्य शक्ती आहे का? साहेब काय असतं साहेब, मी तुम्हाला सांगतो. कधी कुठल्याही आपण एक साधारण कुठला व्यवसाय जरी आपण उघडला, ओके. तर कोणाला तरी तो आवडत नसतो. बरं. कुठेही आपण एक संस्था उघडली तर कोणतरी आडवं येतं. असंच राजकारणात सुद्धा आहे. म्हणजे आमच्या पक्षातही अशी लोक असतील, भारतीय जनता पक्षामध्ये पण अशी लोक असतील ज्यांना हे चांगलं झालेलं बघवत नाही, हे सगळं एकत्रीकरण बघवत नाही. आणि त्याला काल पण मी एका इंटरव्ह्यूमध्ये कोणाला तरी बाईट देत होतो तेव्हा सांगितलं, ही न्यूसन्स व्हॅल्यू आहे. ह्याला शक्ती म्हणू शकत नाही. हे न्यूसन्सच आहे, उपद्रव आहे. स्वतः कोणतरी आपण आहोत हे दाखवण्याचा एक प्रयोग आहे. चांगल्या ठिकाणी दाखवलं असतं तरी काही हरकत नव्हती, पण अशा ठिकाणी आपण ही सगळी शक्ती दाखवत आहे जिथे कार्यकर्त्यांचं नुकसान होऊ शकतं, पक्षाचं नुकसान होऊ शकतं, नेत्यांचं नुकसान होऊ शकतं. मग कशाला करावं आपण हे सगळं? अशी लोक प्रत्येक पक्षात आहेत साहेब. उबाटामध्ये असतील, मनसेनेत असतील, प्रत्येक पक्षामध्ये आहे. हा जो उपद्रव आहे ह्याला अजूनपर्यंत राजकारणालाच उत्तर मिळालेलं नाही, तर मला कसं मिळेल? म्हणून हा सगळा विषय हा जसा आमच्यासाठी कधी कधी अडचणीचा ठरतो की एक कुठली तरी थर्ड फोर्स असते ज्यांना विनाकारण काय माहित नाही त्यांना काय करायचं असतं. ते कधी निवडणुका जिंकत नाही, ते कधी कुठल्या प्रोसेसमध्ये नसतात, पण त्यांना दाखवायचं असतं की आम्ही पण आहोत. आणि 1 नंबर आणि 2 नंबरची जिरवायची असते. आता ती का जिरवायची असते ह्याचं उत्तर त्यांच्याकडेही नाहीये, पण त्यांना ते एक न्यूसन्स क्रिएट करायचा असतो की मी पण कोणतरी आहे, मी पण आहे. हा जो मी पण आहे ना, हा जिल्ह्याचं नुकसान करून जातो, आपल्या स्वतःच्या पक्षाच्या नेत्यांचं नुकसान करतो, पक्षाचं नुकसान करतो. म्हणून हे राहतात साहेब. ही काही शक्ती नाही म्हणू शकत, न्यूसन्स आहे. न्यूसन्सला न्यूसन्स सारखं हँडल करावं लागतं. ते आम्ही करतोय साहेब. याच्या अनुषंगाने एक प्रश्न, तुम्ही खूप संवेदनशील नेते आहात, जेवढे तुम्ही आक्रमक आहात त्याच्यापेक्षा कित्येक पटी तुम्ही संवेदनशील आहात, ही तुमची ओळख आहे. मला यावर विचारायचं आहे की नेत्यांमधला संघर्ष, पक्षांमधला संघर्ष आणि त्याच्यानंतरची मनोमिलनं हे एक राजकारण झालं, पण याच्यामध्ये सामान्य कार्यकर्ता सफर होतो, त्याचा पालापाचोळा होतो असं वाटत नाही का? जसं की कालच्या म्हणजे मागच्या नगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये ज्या पद्धतीने तुम्ही पैशाचं वाटप जे होत होतं ते एक्सपोज केलं, त्याच्यात कार्यकर्तेच झाले, पण हा पैसा तर कोण कार्यकर्ता घरातला वाटत नव्हता, तो तर वरनच येत होता, हे उघड सत्य आहे. मग अशा वेळी तो कार्यकर्ता एक्सपोज झाला, तो कार्यकर्ता आज परत युती झाली तुमची, म्हणून तुमच्या बरोबर त्याला काम करावं लागतं. त्याची मानसिक स्थिती काय वाईट असेल किंवा काय असेल, तुम्हाला वाटत नाही त्याच्याबद्दल सहानुभूती किंवा? साहेब, माझी लढाई एका विशिष्ट कल्चरच्या विरोधात होती. ह्याला कोलॅटरल डॅमेज म्हणतात साहेब. जर आपण एक व्यवस्था जर नीट करायला गेलो तर त्याचं कुठेतरी कोलॅटरल डॅमेज होतं. बरोबर.
जसं म्हणतात ना, भूकंप आला तर भूकंप फक्त त्या भागात होत नाही, तो कोलॅटरल डॅमेज करतो, बरोबर. आजूबाजूचं पण सगळं डिस्टर्ब करतो. हे होणारच होतं साहेब. जर तुम्हाला कुठेतरी सुधार आणायचे असतील तर कोणाचा तरी बळी जातो. तो बळी जायलाच नको होता, हेच माझं म्हणणं होतं तेव्हाही. बरोबर. पण ठीक आहे, आता तो विषय संपला. मला असं वाटतं आता ते कल्चर सुद्धा परत आपल्या जिल्ह्यामध्ये येणार नाही, येऊ नये, अशी माझी एक भावना आहे. तो विषय संपला तर त्याच्या अनुषंगाने दुसरा एक उपप्रश्न, मग त्यांच्यावर झालेल्या केसेस किंवा त्यांच्यावर मागे घेणार नाहीत साहेब, मागे अजिबात घेणार नाही. हा. कारण का माझ्यावर पण केस आहे, ओके. त्यांनी मागे घेतलेली नाही. ओके. जसं मी त्यांच्यावर आरोप केलेत किंवा केसेस केलेत, त्यांनी माझ्यावर केलेत. ओके. आता माझी केस कुठली आहे हे तुम्हाला माहिती आहे. बरोबर. मी काय परत त्या गोष्टींचा उल्लेख करणार नाही, कारण का पुलाखाली खाली भरपूर बरोबर. पाणी निघून गेले. त्यांनी माझ्यावर केसेस केलेले आहेत. ओके. त्यांनी माझ्यावर केसेस केलेल्या मागे जरी घेतल्या, मी त्यांच्या विरोधात केलेल्या केसेस मागे घेणार नाही. मागे घेतल्या तरी तुम्ही घेणार नाही? घेणार नाही. का? कारण का ती सिच्युएशन अशी होती, आपण जसं आपण बोलतो ना, एक व्यवस्था, आपण एका व्यवस्थेचा पाठलाग करत होतो. ओके. मला सिंधुदुर्गामध्ये काहीतरी चांगलं घडावं ह्यासाठी मी राजकारणात आलो साहेब. नाही तर माझ्या आयुष्यात सगळं चांगलंच होतं ना. आजही चांगलं करू, खूप काय करू शकतो. निलेश राणे राजकारणातच राहावं अशी काही गरज नाही. अजून भरपूर काय करण्यासारखं आहे निलेश राणेच्या आयुष्यामध्ये. पण जर मी आहे तर काहीतरी चुकीचं घडतंय आणि मी हे बघत राहावं, सहन करत राहावं, हे मला राणे साहेबांनी कधी शिकवलं नाही. जो विषय त्या निवडणुकीला होता तो संपला असं माझं म्हणणं ह्यासाठी आहे, कारण का त्याचं कंटिन्युएशन मी ह्या निवडणुकीत बघितलेलं नाही. जर मला वाटलं असतं तर मी तुम्हाला सांगितलं असतं, पण खरोखरच नाही. नितेश राणेंनी अतिशय चांगली निवडणूक ही हाताळतायत. ते सगळ्यांना एकत्र घेऊन त्यांचं एक बरोबर सगळ्या मिटिंग चालू आहेत, सगळ्यांना एकत्र घेऊन हे सगळं चालू आहे. चांगली निवडणूक हाताळतायत. ओके. म्हणून मला त्या निवडणुकीचं कंटिन्युएशन, मागच्या निवडणुकीचं कंटिन्युएशन ह्या निवडणुकीत सापडलेलं नाही. म्हणून ती एक सकारात्मक गोष्ट आहे ह्या निवडणुकीसाठी आणि आपल्या जिल्ह्यासाठी साहेब. नाहीतर कुठल्या कुठे गेलं असतो हे सगळं, आपल्या सगळ्यांच्या आवाक्याच्या बाहेर गेलं असतं. म्हणजे मग तुमचं आता नाईट पेट्रोलिंग चालणार नाही या इलेक्शन मध्ये? साहेब, मी कार्यकर्त्यांसाठी, उमेदवारांसाठी जातोच सगळीकडे. आमच्या ह्या महायुतीमध्ये सगळं चांगलं चालू आहे. म्हणजे विरोधक चांगले झाले असं माझं म्हणणं नाही. विरोधक आहे तसेच आहेत, ते कपटी आहेत तशीच आहेत. विरोधक ही प्रवृत्ती म्हणताय की विरोधी पक्ष असं म्हणताय? विरोधी पक्ष म्हटलं. हा, विरोधी पक्ष असं म्हटलं की विरोधी पक्ष उभाटा आहे ना, तुम्हाला तरी वाटतंय ना आहे, ते वाटतंय ना आपल्याला की आहे विरोधी पक्ष. मी त्यावर म्हणून आम्ही सगळे एकत्र लढतोय. आता नितेश राणे निवडणूक चांगली हँडल करतायत, पण विरोधक काही गेलेले नाहीत. त्यांच्यावर पण आम्हाला लक्ष ठेवावं लागतं ना, म्हणून पेट्रोलिंग कुठे काही जाणार नाही. आता मी पेट्रोलिंग कुठे जाणार नाही याचा अर्थ, मागच्या वेळी जे पैसे सापडले होते ते काय सगळेच विरोधी पक्षातले होते असं नाही, कारण तो तुम्ही ओपनलीच दावा केलेला होता त्या याच्यावर. सगळ्यांवर युती झाली, सगळ्यांवर विश्वास ठेवून तुम्ही तुमचं काम करणार की यावेळी मी तुम्हाला साहेब सांगितलंच आता की पालकमंत्री नितेश राणे अतिशय चांगली ही निवडणूक हँडल करतायत. माझा त्यांच्यावर विश्वास आहे, सगळ्यांचाच त्यांच्यावर विश्वास आहे. नुसतं माझा नाही, शिवसेनेचा आहे, भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांचा, पदाधिकाऱ्यांचा आहे. आणि म्हणून ही निवडणूक अतिशय चांगल्या पद्धतीने चालू आहे. कुठेही गालबोट लागलेलं नाही, लागणार नाही याची खात्री आम्ही दोन्ही बाजूनी घेतोय. कार्यकर्ते एक संघाने काम करतायत. आता समोर मी जे म्हणत होतो ते विरोधकांचं म्हणत होतो. विरोधक जसे आहेत, बघा आमचे विरोधक कसे आहेत माहिती आहे ना, त्यांना राणेंची ॲलर्जी आहे, त्यांना पक्षाची नाही ॲलर्जी आहे. आता मागेच तुम्ही जर बघितलं, माजी आमदार ह्या मतदारसंघाचे नाईक, ते काय म्हटलेत की आम्हाला महायुतीला विरोध नाहीये, आम्हाला राणे समर्थकांचा विरोध आहे. ओके. म्हणजे आम्ही राणे समर्थकांना विरोध करतो. बरोबर. काय अर्थ होतो याचा? कधी विचारा त्यांना. म्हणजे तुम्ही तुमच्या ह्या रागापोटी तुम्ही असं नका समजू साहेब, हे ह्यांना त्याच्यातून जिल्ह्याचं भलं करायचंय. बरोबर. हे स्वतःसाठी चाललंय. ओके.
नावासमोर माझी लागलं तरी अजून तुम्ही सुधारलेले नाही. तिन्ही राणेंनी तुम्हाला वेळोवेळी तुम्हाला तुमचा पराभव केला, तुमच्या पक्षाचा पराभव केला, अजून तुम्ही सुधारलेले नाही. मी जिल्ह्याला काय देऊ शकतो हे अजूनपर्यंत तुमच्या तोंडातून निघत नाही. राणेंचा विरोध का हे अजूनपर्यंत तुम्ही सांगू शकत नाही. आम्ही संस्था उभ्या केल्या, आम्ही रोजगार उभे केले, आम्ही विकास कामं आणली. तुम्ही त्या गोष्टी स्पर्धा केली असती राणेंची तर आम्हाला चाललं असतं. पण आता पण जो काय प्रचार चालू आहे ना तो राणे द्वेष आहे. आता तो काय इतके वर्ष मला काय अजूनपर्यंत कळायला मार्ग नाही. आम्ही त्यांना शुभेच्छाही देतो हरल्यानंतर, असं नाही की आम्ही उन्मादपणाने त्यांच्याशी वागतो. आम्ही शुभेच्छाही देतो की चला ठीक आहे, माणूस प्रयत्न करू दे, कुठेतरी त्यांच्या अनुभवाचा फायदा होते जिल्ह्याला. पण तो त्यांच्या अनुभवाचा फायदा जिल्ह्याला होताना दिसत नाही. तो फक्त राणे हा टार्गेट आहे. असू दे साहेब, आमचं भलंच झालं. हे असे विरोधक आम्हाला आमचं भलं करायलाच आहेत असं मी समजतो. त्यांच्या बौद्धिकतेचा, त्यांच्या बुद्धिमत्तेचा सगळा वापर ते आमच्या विरोधात करतात. त्याच्यामध्ये जिल्ह्याचं तर नुकसान होत नाही ना, म्हणून आम्ही समाधानी आहोत. त्यांनी तसाच विरोध करत राहावा, आम्हाला अजून मोठं करावं. त्यांना माझ्या मनापासून शुभेच्छा. की आता जिल्हा परिषद पंचायत समितीच्या पार्श्वभूमी तुम्ही नक्की काय, कुठला विकास तुम्हाला अपेक्षित आहे, काय अजेंडा घेऊन चाललाय तुम्ही? बघा, जिल्हा परिषद साहेब एक महत्वाची संस्था आहे. मी साहेब फायनान्स स्टुडंट असल्यामुळे मी टर्नओव्हर बघतो. जिथे अनेकांचं लक्ष जात नाही, मला असं वाटतं साहेब आपण मॅथमॅटिक्सवर गेलं पाहिजे. राजकारण इतिहास आणि भूगोलवर होत असेल, पण गणितच जर आपल्याला कळलं नाही तर त्या राजकारणाला काही उपयोग नाही. जिल्हा परिषद अशी संस्था आहे साहेब जी टर्नओव्हरवर चालते. आता आपला बजेट असेल 16-17 कोटीच्या आसपास काहीतरी बजेट असेल, पण जर तुम्ही खोलात गेलात तर त्याच्यातला 50% बजेट हा व्याजावर चालतो. आता व्याज कुठून येतं तर डीपीडीसीतून येतं, काही प्रमाणात इतर योजनेतून येतं, पण फार किरकोळ. मेजर कॉन्ट्रीब्युटर डीपीडीसी आहे. कारण का पैसा वर्ग जो होतो त्याच्यातून व्याज जे उभं राहतं त्याच्यातून जिल्हा परिषदचं 50% निधी उभा राहतो. आता जो 16-17 कोटीचा जो काही टर्नओव्हर आहे तो आपल्याला 25 कोटीपर्यंत कसा नेता येईल? सर्वात टर्नओव्हर हायेस्ट असलेला जिल्हा रायगड आहे. मी अभ्यास केला साहेब, 85 करोडचा त्यांचा टर्नओव्हर आहे. एक जिल्हा सोडून रायगड आहे. मुंबईच्या जवळ आहे, जिंदाल आहे, मोठमोठ्या कंपन्या आहेत, एस्टॅब्लिश्ड MIDC आहे, गाव पातळीवर कारखाने आहेत, सगळं मान्य आहे. 85 करोड टर्नओव्हर नेण्यासाठी त्यांना काय काय करावं लागलं तर मी त्यांचा मूळ बजेट बघितला. मूळ बजेट त्यांचा आपला एवढाच आहे, पण अदर इन्कम सोर्सवर त्या लोकांनी हे जनरेट केलं. 85 करोड, 85 लॅक्स, 85,000चा बजेट आहे त्यांचं. एवढा प्रिसाइज बजेट आहे. आपल्याला साहेब अदर इन्कम सोर्स आपल्याला जनरेट करावे लागणार. आता नेते येतील मोठमोठे, आमचे साहेब येतील, शिंदे साहेब येतील, राणे साहेब येतील, फडणवीस साहेब कदाचित दौऱ्यावर येतील. आपलं काम आहे त्यांच्याकडे सबमिशन करणं की साहेब आमचा डीपीडीसीचा बजेट, आमचा टर्नओव्हर हा किमान 25 करोड रुपये पहिल्या वर्षी, आणि आपण एस्कलेशन क्लॉज म्हणतो. एस्कलेशन म्हणजे आपण दरवर्षी धंद्यामध्ये किती वर गेलो तिथेच राहिलो तर काय फायदा नाही. एस्कलेशन आम्ही बिझनेसमध्ये जो मोजतो तो 15%चा एस्कलेशन मोजतो. तुम्ही 5% द्या. तुम्ही आपण गव्हर्नमेंटमध्ये आहोत, 15% एस्कलेशन नका देऊ, आम्हाला 5% एस्कलेशन द्या. म्हणजे 25 कोटीचे 5% दरवर्षी आपला इन्कम वाढला पाहिजे. तशी तरतूद गव्हर्नमेंटने आपल्याला करून दिली पाहिजे. मुळात 8 हेड असतात, पशुसंवर्धन, लघु पाटबंधारे, शिक्षण, आरोग्य, रस्ते, असे मिळून सगळे 8 हेड आहेत. महिला बाल कल्याण, आणि त्याचे सब हेड 23 आहेत. बरोबर. या सगळ्या हेडमध्ये जर तुम्हाला पैसा हवा असेल तर तुम्हाला त्याची तरतूद करावी लागेल. आता ओव्हरऑल एक्सपेंडिचर महाराष्ट्र बजेटचा आता जर 25-26 जर तुम्ही बघितलं, सर्वात जास्त मिळालेला बजेट एक्सपेंडिचरला हा पुणे जिल्ह्याला मिळालेला आहे. कारण का अर्थातच अजितदादाच तिकडे होते म्हणून त्यांना तो सर्वात हायएस्ट मिळाला. पालकमंत्र्यांनी आमच्या मेहनतीने चांगला बजेट आणायचा इकडे प्रोव्हिजन ठेवलाय, आणलाही आहे. आपल्याला लागत किती आहे? तर माझं असं म्हणणं आहे, हा जिल्हा 17 कोटीवर किती वर्ष आपण चालवणार आहोत? कुठेतरी वाढलं पाहिजे. आपण स्टॅग्नेंटवर आलोय, एका बॉक्समध्ये आपण अडकलोय की आपण तेवढ्याच मर्यादेमध्ये मागतोय, तेवढ्याच मर्यादेमध्ये जिल्हा परिषद चालू आहे. एवढे मोठे अधिकारी खेबुटकर साहेब आपल्याकडे आलेत तर त्याचा फायदा आपल्या जिल्ह्याला झाला पाहिजे.
पालकमंत्री 24 तास काम करतात आपल्या जिल्ह्यासाठी, तो फायदा जिल्हा परिषदेला झाला पाहिजे. हे सगळे सदस्य तिकडे जाणार, ते काय हेतूने जाणार मला माहित नाही, पण बरोबर. त्यांनी बजेट वाढवण्यासाठी तिकडे गेलं पाहिजे, माझं बरोबर. असं म्हणणं आहे. 8 हेड खाली जिल्हा परिषद सुरू आहे, 23 हेड खाली सब हेड चालू आहेत, अर्ध डिपेंडन्सी डीपीडीसीवर आहे, त्याच्या व्याजावर आहे. आता सर मी तुम्हाला नवीन अडचण सांगतो. जिल्हा परिषदची नवीन अडचण आहे, व्हर्च्युअल होणार आता. म्हणजे जो व्याज आपल्याला डायरेक्ट मिळत होतो डीपीडीसीचा, तो व्हर्च्युअल प्रणालीमध्ये जाणार. बरोबर. म्हणजे तुमचा व्याज कट होणार. बरोबर. म्हणजे तुमची 7-8 कोटी रुपये कट झाले, म्हणजे तुम्ही अंडर 10 करोड जाणार. बरोबर. आता 10 कोटीच्या खाली आम्ही जिल्हा चालवायचा कसा? हा आपला साहेब सर्वात कठीण प्रश्न हे आहेत. काय होणार उद्या, काय तुम्हाला मतं मिळणार, हा नगण्य विषय आहे साहेब. आपल्यासारख्या ज्येष्ठ पत्रकारांनी, ठाकूर साहेब पण इकडे आहेत, आपण ह्या गोष्टीचा पाठलाग केला पाहिजे की आता आपण बजेटमध्ये किती आहोत, येणाऱ्या 5 वर्षामध्ये आपल्याला हा बजेट कुठे घेऊन जायचा आहे. जर रायगडला 85 करोड मिळू शकतात, तर आपण किमान 50 कोटीवर पोहोचलं पाहिजे 5 वर्षामध्ये. 50 कोटीला पोहोचण्यासाठी आपल्याला काय केलं पाहिजे, तर त्याच्यामध्ये इंडस्ट्रियलायझेशन कशी आणायची. मग तुम्हाला MIDC तुम्हाला काही प्रमाणामध्ये डेव्हलप करावे लागतील, बरोबर. कारखाने डेव्हलप करावे लागतील, आणि अदर इन्कम सोर्स तयार करावा लागेल. तो अदर इन्कम सोर्स जोपर्यंत तयार होत नाही साहेब, आपण 10 ते 12 कोटी किंवा व्हर्च्युअल गेल्यानंतर 10-12 कोटी, व्हर्च्युअल असे नसेपर्यंत आपण 17-18 कोटीवर आहे. नितेश राणे प्रयत्न करतायत, आम्ही सगळे त्यांना सांगतोय, आम्ही सगळे प्रयत्न करतोय की बजेट 25 कोटीपर्यंत किमान आपला गेला पाहिजे 2 वर्षामध्ये, तर आपल्याला ह्या सगळ्या व्यवस्थेमध्ये फिट होता येईल. बरोबर. नाहीतर साहेब प्रत्येक हेड खाली, रस्त्याला हेड 4 कोटी. बरोबर. 4 कोटीमध्ये कुठले रस्ते होणार आहेत साहेब जिल्ह्यामध्ये? 4.5 कोटीमध्ये 4 कोटी 55 लाख. 4 कोटी 55 लाख मध्ये रस्ते कसे होणार? मग कारण का रस्त्यामध्ये सब हेड आहेत, त्या हेड खाली तुम्हाला वेगवेगळे पैसे द्यायचे, बरोबर. म्हणजे ह्या रस्त्याला तिकडचा निधी चालणार नाही. चालेल. खरी गोष्ट. हा सगळा साहेब विचार करण्याचा भाग आहे की आपण जिल्हा मॅथमॅटिक्सवर चालवला पाहिजे साहेब. हे राजकारण विरोधक वगैरे हे सगळे येऊन जातील, थर्ड फोर्स कोण, फोर्थ फोर्स कोण, काही इम्पॉर्टन्स नाही साहेब प्रशासनामध्ये या लोकांना. इम्पॉर्टन्स कुठे आहे? जिल्ह्याला पैसा किती आला, तो खर्च किती झाला, आणि तो पारदर्शक झाला की नाही. अशा प्रकारे झालं. नुसता पैसा आला, तो रखडला, कुठल्या तरी दुसऱ्या हेडमध्ये गेला, परत फायनान्स मिनिस्टरनी मार्च महिन्यामध्ये तो परत वळवला, त्याला अर्थ नाही. बरोबर. तो ऑक्टोबरमध्ये प्रशासकीय मान्यता आली, कामं वर्क ऑर्डर तुमची नोव्हेंबर-डिसेंबर मध्ये आली, मार्च पर्यंत निधी खर्च झाला. म्हणजे संभाव्य जे उमेदवार आता जे किंवा जिल्हा परिषदेवर जाणार आहे, त्यांचा एवढा अभ्यास असेल असं तुम्हाला वाटतं? त्यांना आम्हाला शिकवावं लागणार, ते मी शिकवतोय. हा. जिथे जिथे जिल्हा परिषद म्हणजे काय हे आमचं काम आहे साहेब सांगणं. येस. विरोधकांना ह्याच्यातलं 25% माहित नाही मी जे काय बोललो ते. बरोबर. त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये ते सगळं खोटं लिहितात. बरोबर. ओव्हरऑल टर्नओव्हर वाढेल कसा, अदर इन्कम सोर्स म्हणजे काय, अजिबात विरोधकांना त्याच्यामधलं ध किंवा माहित नाही. मी जास्त शहाणा आहे असं म्हणण्याचं माझा हेतू नाही. अभ्यास करून आम्ही बोलत असतो. प्रशासनामध्ये आज आमदार म्हणून तुम्ही मला सगळ्यांनी निवडून दिलं, तर माझं हे काम आहे की जिल्ह्याचं मॅथमॅटिक्स वाढवलं पाहिजे. जिल्हा परिषद सदस्य निवडून गेल्यानंतर त्यांच्यावर वचक आमचा राहणार. आम्ही साहेब कॉन्ट्रॅक्टर नाही, म्हणून डोळ्यात डोळे टाकून कुठल्याही ठेकेदाराशी बोलू शकतो, त्याला ब्लॅकलिस्ट करा सांगू शकतो. ज्यांची ठेकेदारीवर आमदारकी चालली 10 वर्ष, ज्यांची ठेकेदारीवर हे चाललं, ते प्रशासनावर वचकच ठेवू शकत नाही साहेब. प्रशासनाच्या प्रत्येक अधिकाऱ्यांना माहिती आहे चिरीमिरीवाला आहे, हा आमदार नाहीये. कलेक्टर त्यांना कधी कधी अपॉइंटमेंट देत नव्हते, कारण का कलेक्टर हा वरचा ऑफिसर असतो, त्याला बरोबर कळते की कोणाला अपॉइंटमेंट द्यायची, हा आमदार काय कामाचा आहे. जर आपण बरबटलो साहेब, आपण स्वच्छ हात नसले आपले, आपण प्रशासन हँडलच करू शकत नाही. म्हणून जिल्हा परिषद सदस्यांवर आम्ही जे काही निवडून जाऊ, पारदर्शक कारभार करतील, कुठेही काळ्या धंद्यांना किंवा वेड्या वाकड्याला कुठे स्थान नाही आमच्या प्रशासनामध्ये. आणि तुम्ही अभ्यास करूनच सभागृहात गेलं पाहिजे. कुठल्या हेड खाली कसे पैसे आणायचे प्रस्ताव तयार करावे लागतील, ते सीओंबरोबर बोलावं लागेल. आम्ही कोणाबरोबर बसतो, सचिवांबरोबर बसतो, मंत्र्यांबरोबर बसतो, तसं ह्यांच्यासाठी सीओ आहेत. बरोबर. तुम्ही कुठल्या फक्त मतदारसंघाचा विचार करून चालणार नाही. आता साहेब काल मी नेरूरला गेलो होतो, 9,90,00,000 मी माझा विकास आराखडा सांगितला नेरूरसाठी, फक्त 9,90,00,000. कालचं माझं भाषण साहेब बघा, मी फक्त कामं वाचून दाखवली 25,
आणि कुठल्या कामाला प्रशासकीय मान्यता नंतरची 25 कामं आहे ती, ओके, विदाऊट प्रशासकीय मान्यता नाही, नाहीतर तो आचारसंहितेचा भंग होतो. बरोबर. प्रशासकीय मान्यता असलेली 25 कामं फक्त नेरूरची 9,90,00,000 मी सँक्शन करून आणली साहेब. मेहनत करावी लागणार. बरोबर. आणि हे जिल्हा परिषद सदस्य काय कोण वरतून पडलेले नाहीत. आम्ही जर एवढे तास काम करतो, मेहनत घेतो, अभ्यास करतो, तर त्यांनाही करावं लागणार. कोण मेहरबानी करत नाही. लोकांनी विश्वासाने निवडून दिलेलं आहे तुम्हाला. बरोबर. विश्वासाला तडा जाता कामा नाही. सगळ्या आता एका दुसऱ्या प्रश्नाकडे मी येतोय की साहेब, तुम्ही हाऊसमध्ये अधिवेशनमध्ये ज्या पद्धतीने आरोग्याचा प्रश्न सिंधुदुर्गच्या मांडला, ज्या पोटतिडकीने मांडला, आणि मेडिकल कॉलेज आपला जे शासकीय मेडिकल कॉलेजमध्ये आहे तो त्या ठिकाणी चालू असलेला गोंधळ, सिव्हिल हॉस्पिटलचे सगळे अधिकार झालेले कमी झालेले, आणि या पार्श्वभूमीवर आपल्या सामान्य जनतेची होणारी ससेवलपट तुम्ही ज्या पद्धतीने मांडला तिकडे, त्याला प्रचंड जनतेतून त्याचं खूप स्वागत झालं की कोणतरी आपलं पोट तिडकीने मांडणारा आमदार तिकडे गेला आणि सगळ्या जनतेने बघितलं. पण वास्तवात त्याच्यानंतर वाटलं होतं की काहीतरी फरक पडेल किंवा काय, ते वास्तवात अजूनही रेफर टू गोवा, रेफर टू बांबोळी हाच चालू आहे, आणि याच्यात कित्येक लोक मरतायत, काही सेवा मिळत नाही. तुम्ही आता याच्या पुढे कशा पद्धतीने ह्या आरोग्याचा प्रश्न हँडल करणार, जो जनतेचा इकडच्या सगळ्यात महत्वाचा आहे, प्रायोरिटी त्याला आहे, तुम्ही कसं हँडल करणार? साहेब काय झालं बघा, त्याच्यानंतर 2 बैठका झाल्या. त्या बैठकांमध्ये काही गोष्टी ठरल्या. आता पण जर तुम्ही बांधकाम बघाल, जवळपास 11 लाख फुटाचं बांधकाम आता तिकडे सिव्हिल हॉस्पिटलच्या प्रिमायसेस मध्ये सुरू आहे. आपल्याकडे काही जादूची छडी नाही साहेब. मी बोललो आणि झटकन काहीतरी मुश्रीफ साहेबांनी केलं असं नाही, पण मुश्रीफ साहेबांनी आपल्याला भरपूर मदत केली. ओके. स्टाफ कमी होता, त्या लेवलला डीन आम्हाला दिला, सुप्रिटेंडंट दिले, काही स्टाफ आपल्याला कमी पडत होते ते दिले, कन्स्ट्रक्शनसाठी पैशाची तरतूद केली. साहेब हे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप करण्यासाठी पण आपल्याला ते पैसे लागणार होते. ओके. आता जे मेडिकल जे ऑपरेटिव्ह फील्ड जी आहे, ओके. त्या ऑपरेशन्स मध्ये कुठेतरी आपण कमी पडतोय. ही गोष्ट सत्य आहे आणि हीच मी मांडायचा सभागृहामध्ये प्रयत्न केला. वेळोवेळी मला सचिव फोन करत असतात त्या विभाग, आरोग्य विभागाचे, आणि माझ्याकडून इनपुट घेत असतात, आणि तसं मी डीनला आणि बाकीच्या लोकांना सांगत असतो, सुप्रिटेंडंटला वगैरे, सिव्हिल सर्जनला सांगत असतो. कारण का आता काय झालंय, 2 वेगळ्या बॉड्या झाल्यात. एक सुप्रिटेंडंटची बॉडी झाली आहे, बरोबर, डीनची आणि वेगळी डीनची बॉडी झाली वेगळी. आहे, सिव्हिल सर्जनची वेगळी. ह्या सगळ्यामध्ये आपण मेस म्हणतो ना, हे एक विस्कळीतपणा आलेला आहे. हे कधी सुधरेल साहेब, जेव्हा ती पूर्ण वास्तू तयार होईल, ओके. तेव्हा ही सगळी व्यवस्था. आता स्टुडंट साहेब जे शिक्षण घेत आहेत, राहणं सोडून द्या साहेब. कधी कधी आमच्या क्लासेसमध्ये SSPM मध्ये पाठवायची सोय करावी लागते, असा प्रॉब्लेम आहे तिकडे. तुम्हाला लक्षात असेल, सन्मान्य उद्धव साहेब ठाकरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, आणि राणेंना शह देण्यासाठी मेडिकल कॉलेज इकडे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज आणण्याचा प्रयत्न झाला, सँक्शन झालं. त्यांना असं वाटलं की राणेंच्या मेडिकल कॉलेजला कुठेतरी लॉस होईल, पण त्यांना माहित नव्हतं की अजून 50 जरी आलेत तरी मेडिकल फील्ड एवढी मोठी आहे, आणि सेंट्रलाइज ऍडमिशन असल्यामुळे अजून 50 जिल्ह्यात जरी आले मेडिकल कॉलेज तरी कोणालाही लॉस होणार नाही. एवढं महत्व आहे मेडिकल फील्डला. त्यांनी आणलं आणि विसरले. ॲनाटॉमी, बायोकेमिस्ट्री, लॅब नाही, क्लासरूम नाही, सोय नाही, ते कसे राहतात वगैरे कोणी साहेब ढुंकून बघितलेलं नाही. निवडणूक ते हरले, परत तिकडे कोण बघायला गेले नाहीत. साहेब मी माझ्या मेडिकल कॉलेजमधून, माझ्या हॉस्पिटलमधून जेवढी सोय फ्री ऑफ कॉस्ट देता येईल ना, तेवढी आम्ही देतो. मुलांना शिकवतो पण फ्री ऑफ कॉस्ट. इकडे जेव्हा जेव्हा क्लासेस होत नाही ना साहेब, ते आमच्याकडे जातात क्लासेस घ्यायला. आम्ही साहेब पैसे नाही घेतले त्यांच्याकडून, कधी घेणार सुद्धा नाही, कारण का ही एक समाजसेवा आहे साहेब. आम्ही काय पैसे घेणार साहेब त्या एका क्लासेसची. म्हणून आम्ही इकडे सोय लवकरात लवकर व्हावी ह्याचा प्रयत्न करतोय. 11 लाख फुटाचं बांधकाम ऑलरेडी काम वॉर फुटिंगवर सुरू आहे. जे आता इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप करायचं आहे त्याच्यासाठी सचिवांची, मुश्रीफ साहेबांची मी मदत घेतोय. स्वतः पालकमंत्र्यांनी 2 बैठका घेतल्या, मी जवळपास 2-3 बैठका घेतल्या, आणि एक चांगली व्यवस्था उभा करण्याचा आमचा प्रयत्न चालू आहे. जर समजा तुम्ही म्हणताय प्रमाणे मला असं वाटलं की हे बोलल्याप्रमाणे वागत नाहीत, आता साहेब बजेट सेशन येत आहे, परत हा विषय घेणार आणि त्याच्यापेक्षा तिखट मांडणार. बरोबर.
इन्फ्रा म्हणजे मला तेच म्हणायचं की इन्फ्रा चालू आहे जोरात. डॉक्टर्स ऑलरेडी खूप आलेले आहेत, जे फॅकल्टीज आहेत ते पण मिळत आहेत. पण सर्व्हिस नॉट म्हणजे आम्ही आम्ही असं म्हणत नाही की मोठी ऑपरेशन्स व्हावीत वगैरे, पण जे किरकोळ म्हणजे साध्या साध्या पेशंटना जे रेफर करण्याची पद्धत आहे आणि दुर्लक्ष, याच्यात कधी काय फरक होणार नाही साहेब का? हे जर तुम्ही, मी आमदार व्हायच्या अगोदर मी काय फार मोठं का पराक्रम बरोबर. केला अशा मी म्हणायचा हे नाही, भाग नाही. पण मी आमदार झाल्यानंतर साहेब किती बदल झाले, हो. फॅकल्टीमध्ये किती वाढ झाली, क्लास 4 मध्ये किती वाढ झाली, क्लास 3 मध्ये किती वाढ झाली, इन्फ्रास्ट्रक्चरली आम्ही किती पैसे आणले, हा. ह्याचा कधीतरी साहेब तुम्ही ऑडिट करा. मी काय माझा मोठेपणा सांगत नाही, पण जसं मी म्हटलं माझ्याकडे काही जादूची छडी नाही. पालकमंत्री, मी आणि खासदार साहेब आम्ही सगळे मिळून, केसरकर साहेब मिळून आम्ही ही व्यवस्था सुधारवण्याचा प्रयत्न करतोय. आम्ही आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करतोय. पहिलं तर ती आटोक्यात आणली पाहिजे. रिफर ही करायची पद्धतच थांबली पाहिजे. त्याच्यासाठी साहेब बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर उभं केलं पाहिजे. आता वास्तू इकडे करायची की इकडे करायची ह्याच्यावर मागे घोळ होता 1 वर्षापूर्वी. आता आम्ही तो सगळा घोळ सोडवला आणि जिथे होईल आता साहेब वर्ल्ड क्लास इमारत उभी राहील. म्हणजे रिफर करायची पॉलिसीज बंद होणार या 5 वर्षामध्ये. ओके. उलट तिकडचे इकडे येतील अशी आम्ही वर्ल्ड क्लास सोय उभी करतोय. पण त्याला जो काही आमच्याही मर्यादा आम्हाला माहिती आहेत, तेवढं सगळं करण्यासाठी जो काही वेळ, आता साहेब वॉर फुटिंगवर काम सुरू आहे. तुम्ही कधी बघितलं. तुमचे कॅमेरा घेऊन तुम्ही गेलात तर तुम्हाला कळेल की तिथे वॉर फुटिंगवर काम चालू आहे आणि बरं. लवकरात लवकर होणारच आहे. नाही आलं तर तेवढ्याच पोटतिडकीने सभागृहात परत मांडणार बरं. आणि काही लोकांना सस्पेंड पण करायला लावू. पालकमंत्री निलेश राणेंनी ज्या पद्धतीने जुगार ड्रग्सच्या विरोधात मोहीम उघडलेली आहे, तुम्ही एक आमदार म्हणून, जबाबदार आमदार म्हणून, आणि तुम्ही संवेदनशील तर आहातच, तर ड्रग्सचं प्रमाण कुडाळमध्ये आणि मालवणमध्ये जास्त दिसतंय, कारण मग पर्यटक पण मोठ्या प्रमाणावर येत आहेत, बरीच मुलं ऍडिक्ट झालेली दिसत आहेत, दारूचं प्रमाण दिसतंय. तुम्ही अशी मोहीम तुम्ही तुमच्या लेवलला स्टिंग ऑपरेशन्स करावी किंवा धडाडे अधिकाऱ्यांवर वचक ठेवावा, अशा पद्धतीची ऑपरेशन तुम्ही घेणार आहात का, किंवा तुम्हाला करावीशी वाटतात? साहेब बघा, लक्षात घ्या, तुम्ही रेड मारणं किंवा असे स्टिंग करणं हे साहेब तात्पुरता उपाय झाला. म्हणजे आपल्याला कधी कधी ताप येतो ना, तर आपण क्रोसिन घेतो किंवा काय घेतो, हा तो उपाय झाला. हा कॅन्सर आहे साहेब. कॅन्सरला गोळीने उपाय नसतो. बरोबर. सभागृहामध्ये मांडताना त्याच्यामध्ये मुख्यमंत्री साहेब काय उत्तर देतात हे आम्ही ऐकलेलं आहे. SP जेव्हा नवीन आले दहीकर, तेव्हा आम्ही पहिली जी मीटिंग त्यांना भेटायला गेलो आणि पहिल्या मीटिंगमध्ये सांगितलं, साहेब ही मोहीम आपण काय चालवत आहे ड्रग्सच्या विरोधात ती सांगा. आता जेव्हा मुख्यमंत्री उत्तर देतात तेव्हा म्हणतात की हे देशाचं रॅकेट आहे. बरोबर. आणि देशाचं रॅकेट असल्यामुळे आपल्याला त्याच्यावरती उपाय, जसं जसं आता आपण ती शिक्षा वाढवली, रेड्स वाढवले, स्टिंग वाढवले, ही एक पॅरलल इकॉनॉमी आहे. बघा लक्षात घ्या, तुम्ही आज रेड माराल, उद्या काय, हे एक डार्क वर्ल्ड आहे. हे एक दुसरं जग आहे. बरोबर. ते तुमच्या एका रेडनी थांबणार आहे का? रेड मारल्या पाहिजे, असं नाही की रेड मारायला नको, पण साहेब मूळ जो आहे ना त्या विषयाचा ते तर शोधलं पाहिजे. आता समजा गोव्यातून ड्रग्ज येतोय, डुप्लिकेट दारू ही गोव्यातून येते, तर दरवाजे आपल्याकडे 2च आहेत आतमध्ये घुसायला. SP साहेबांना आम्ही जेव्हा सांगतो तेव्हा SP साहेब म्हणतात आमचं काम सुरू आहे. बघा, मोहीम ही फक्त रेड मारायची मोहीम असू नये. बरोबर. त्यांना उलटे लटकून 3rd डिग्री देऊन काही लोकांना एन्काउंटरच केले पाहिजे. बरोबर. बघा साहेब, एन्काउंटर, जीवाला जी भीती असते ना ती शिक्षेला नसते. बरोबर. जेव्हा एन्काउंटर व्हायचे ना तेव्हाच दाऊद गेला होता ना मुंबईतून, बरोबर. पळाला होता. तेव्हा छोटा शकील गेला होता मुंबईतून, पळाला होता. त्याची लोक पळाली होती. का पळाली होती साहेब? ते जीवाला घाबरत होते. जोपर्यंत तुम्ही एन्काउंटर सुरू करत नाही अशा लोकांचे, तोपर्यंत तुम्हाला ह्या गोष्टीचा उपाय मिळणार नाही. मी तुम्हाला साहेब स्पष्ट सांगतो, हे मी सभागृहातही बोलणार आहे, एका अर्थाने मी बोललेलो देखील आहे. एक प्रश्न, मतदारांनी तुमच्या उमेदवारांना किंवा युतीला का निवडून द्यावं, एक थोडक्यात मला सांगा तुम्ही. बघा साहेब, काय आहे, मी तुम्हाला स्टार्टिंग पासून सगळं. ह्या गोष्टीचा सगळा म्हणजे आढावा तुम्हाला सांगितलं. बरं, जिल्हा yes, परिषद म्हणजे yes. काय, हो. त्याचा आवाका काय असतो, जिल्हा परिषद सदस्य का तिकडे निवडून जावेत, कसे जावेत, कसे पारदर्शक राहावेत. आपलं जिल्ह्याचं बॅकबोन ही जिल्हा परिषद आहे. लक्षात घ्यायचं. आमदार खासदार हे निवडून येतील जातील,
पण जिल्हा परिषद राहणार आहे आपल्या जिल्ह्यामध्ये. राणे साहेबांच्या नेतृत्वाखाली 27 वर्ष ही जिल्हा परिषद निष्कलंक राहिली. कोणी त्याच्यावरती भ्रष्टाचाराचा आरोप करू शकला नाही. आता 8 वर्षानंतर ही निवडणूक होते. अतिशय महत्वाची निवडणूक आहे. कालच्या माझ्या मनोगतामध्ये पण मी बोललो की आता प्रशासनाने 8 वर्ष ती जिल्हा परिषद हाताळल्यामुळे आता तिजोरीमध्ये पैसा किती हा आम्हाला माहित नाही. तो वाढवायचा आहे आम्हाला. टर्नओव्हर माहिती आहे, पण त्याच्यातलं शिल्लक काय माहित नाही. कॅपिटल काय आपलं जिल्हा परिषदचं कॅपिटल काय हे प्रशासनाने 8 वर्ष हाताळल्यामुळे आम्हाला माहित नाही. पण कुठेही ह्या जिल्ह्याला जिल्हा परिषदच्या कारभारामध्ये कुठे कमी पडायला देणार नाही. सन्मान्य पालकमंत्री असतील, मी असेल, खासदार साहेब असतील, केसरकर साहेब असतील, आम्ही सगळे आणि काही प्रमुख आमचे सगळे आम्ही एक चांगली व्यवस्था साहेब या जिल्ह्याला द्यायचा प्रयत्न करतोय. पारदर्शक व्यवस्था द्यायचा प्रयत्न करतोय, भ्रष्टाचार मुक्त करायचा प्रयत्न करतोय आणि इन्कम सोर्स ह्याच्यातला इन्कम सोर्स जनरेट कसा होईल तो आम्ही तुम्हाला 2 वर्षामध्ये सांगू की बघा हे इन्कम सोर्स आम्ही तयार केले आणि म्हणून आमचं टर्नओव्हर वाढलं. नितेश राणे पालकमंत्री म्हणून आम्हाला ही मदत केली, हे आम्ही इन्कम सोर्स वाढवलं, असं मिळून आम्ही जिल्हा परिषद चालवली. ज्यांना साहेब ह्या गोष्टीची समज नाही अशा लोकांना तिथे जिल्हा परिषदमध्ये पाठवू नका, एवढंच मी मतदारांना हात जोडून विनंती करतो की आपल्याला ती जिल्हा परिषद 100 वर्ष लोकांनी उदाहरण घेतलं पाहिजे की जिल्हा परिषद चालवायची तर अशी सिंधुदुर्गासारखी चालवायची. शेवटचा एकच जिव्हाळ्याचा प्रश्न अगदी राहिला जो या निवडणुकीच्या पासून वेगळा आहे की निलेश राणेंना पुऱ्या अख्ख्या महाराष्ट्राने असं पाहिलेलं आहे की अनेक व्हिडिओ तुमचे व्हायरल झालेले आहे की प्रचंड अग्रेसिव्हपणे बोलत असताना, रिॲक्ट होत असताना निलेश राणेंना पूर्ण महाराष्ट्राने पाहिलेलं आहे. तुमची एक तशी ओळख होती, पण अलीकडच्या काळामध्ये म्हणजे मागच्या विधानसभा निवडणुकीच्या अगोदर काही 1-2 वर्षापासून ते आजपर्यंत बदललेले निलेश राणे सगळीकडे दिसत आहेत आणि खूप संवेदनशील दिसत आहेत. हा बदल असा कसा काय झाला, कोण आणि असा गुरु कोण आहे तुमच्या पाठीशी की एवढा बदल एका माणसामध्ये होऊ शकतो? बऱ्याच वेळा म्हणतोय की स्वभाव बदलत नाही माणसाचा कधी, पण हा बदललेला तुमचा स्वभाव याच्या मागे नक्की कोण आहे किंवा कसं तुम्ही तुम्हाला हा बदल वाटतं? कदाचित असंही तुम्ही दुसरी बाजू विचार करा, कदाचित निलेश राणे असाच होता, तुम्हाला दिसला नाही, असंही होऊ शकतं ना. माणूस साहेब 100% फ्लिप मारू शकत नाही, 100% बदलू शकत नाही. कदाचित माणूस तसाच होता ना, पण तो दिसायला कुठेतरी तुम्ही तसा बघितला नाही. मी नेहमी म्हणत आलो साहेब, मी राजकारणात या जीवनामध्ये हे जीवन माझं राणे साहेबांचं आहे. त्यांच्यावर जर कोण काय बोललं तर मी सहन करणार नाही. ज्याचा उल्लेख आपण केला ते एक रिॲक्शन होती. मी सुरुवात केलेली नाही, मी ऍक्शन सुरुवात केलेली नाही, मी ऍक्शनला फक्त रिॲक्शन दिली आणि मग ती भडक होती, टोकाची होती, सगळं मला मान्य आहे. पण एकाच्या आई वडिलांवर तुम्ही बोलल्यानंतर कोणाची सहज प्रतिक्रिया तशीच असेल, मला असं वाटतं. ती कॅमेरावर तुम्ही कॅप्चर केली, अनेकांची आपण करत नाही. आपण म्हणजे जनरल म्हणतोय मी असाच होतो ना साहेब. मी कसं बदलणार, ड्रास्टिक कसं बदलणार? अच्छा, तेव्हा जेव्हा मी पहिल्यांदा खासदार झालो तेव्हा सोशल मीडिया नव्हतं. मी कसा आहे हे दाखवण्याचा मला काही साधनच नव्हतं. तुम्ही जे ठरवाल तसा निलेश राणे होता. मला स्कोपच नव्हता साहेब. माझी बाजू मांडायला आज सोशल मीडिया आली, आज काही असे माध्यम आले जिथे मी स्वतःचं मत मांडू शकतो आणि ते मला जसं वाटतं तसं मांडू शकतो. म्हणून साहेब काही गोष्टी मला जगासमोर आणाव्या लागल्या. मी असाच होतो साहेब. मी काय कोणाला जाऊन काय हे केलेलं नाही. मी रागात ह्याच्यासाठी होतो की माझ्या आई वडिलांवर कोणी काय बोलू नये. आणि जर आई वडिलांवर बोलाल तर जगामध्ये असे सगळेच असतील जे आई वडिलांच्या बद्दल काही चुकीचं ऐकून घेणार नाही. त्याच्यापैकी एक निलेश राणे आहे आणि ते रिॲक्शन म्हणून निलेश राणेंनी तशी दिली. पण माझ्या अभ्यासाचा कधी उल्लेख झाला नाही मागच्या 10 वर्षामध्ये. मी लोकसभेमध्ये किती प्रश्न उपस्थित केले, कुठले प्रश्न उपस्थित केले, हे जे साहेब डबल ट्रॅक वगैरे जे काय झालं ना, जे सर्वे झाला साहेब, निलेश राणे. पहिला जो महामार्ग चौपदरीकरणाचा पहिला टप्पा पूर्ण झाला निलेश राणे. इको सेन्सिटिव्ह आपल्यावरचे जे संकट आहे, 90,000 लोकांचा मोर्चा काढणारा, सत्तेमध्ये असणारा निलेश राणे. राजधानी थांबून 3 तास स्वतःच्या अंगावर केस, अजूनपर्यंत ती केस चालू आहे, अंगावर घेणारा निलेश राणे. हे सगळं इलेक्ट्रिफिकेशन जे झालं, इलेक्ट्रिफिकेशनची सभागृहामध्ये लोकसभेमध्ये मागणी करणारा निलेश राणे. हे सगळं जे काही मी करू शकलो ना साहेब, ह्याचा उल्लेख कोणीच कधी केला नाही.
धन्यवाद निलेशजी. खरंच तरुण भारत न्यूजमध्ये आजचा हा इंटरव्ह्यू लक्षात राहण्यासारखा आहे की आमदार निलेश राणे साहेबांचं एक वेगळं रूप या मुलाखतीच्या दरम्यान आपल्याला बघायला मिळालं. त्यांची जी अभ्यासू वृत्ती आहे, त्यांचा जो बेधडकपणा आहे, ते बदलले आहेत निश्चित, पण कामातला आणि अंडरस्टँडिंग मधला त्यांचा जो बेधडकपणा आहे तो अजूनही कायम आहे आणि जनतेला हाच भावत असतो की कार्यामध्ये हा बेधडकपणा हवा. त्यांचा तो बेधडकपणा या मुलाखतीच्या दरम्यान दिसून आला. अनेक असे क्लिष्ट प्रश्न होते. मुलाखतीच्या सुरुवातीला आम्हाला वाटत होतं की साहेब कशा पद्धतीने रिॲक्ट होतील, कशा पद्धतीने या प्रश्नाला उत्तरं देतील, पण त्यांनी अतिशय सुंदर पद्धतीने या सगळ्या प्रश्नांचं विवेचन अतिशय सुंदर पद्धतीने केलं आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या पार्श्वभूमीवर तुम्ही माझ्याच उमेदवारांना निवडून द्या असं त्यांनी अजिबात सांगितलेलं आहे. त्यांनी असं सांगितलेलं आहे की ज्यांना जिल्ह्याच्या विकासाचं मॅथमॅटिक्स बरोबर समजतंय असे चांगले उमेदवार जे जिल्ह्याच्या विकासासाठी खऱ्या अर्थाने धडपडतील अशी चांगली माणसं तुम्ही तिकडे निवडून द्या. आणि त्यांनी असंही सांगितलं की अशी चांगली माणसंच आम्ही या उमेदवार म्हणून या निवडणुकीच्या रिंगणात उतरवलेली आहे. निलेशजी खूप खूप धन्यवाद. तुम्ही खूप छान पद्धतीने उत्तरं दिली आणि लोकांसमोर आम्ही हे नेण्याचा प्रयत्न करणार आहोत. खूप खूप धन्यवाद.